जव्हारमध्ये भाजपा ताकदीनं उभी, सत्तेच्या दिशेने ठाम पावलं. जव्हार नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहरात आपली ताकद ठामपणे दाखवून दिली आहे. आज भारतीय जनता पक्ष जव्हार शहराच्या वतीने आयोजित भव्य आढावा बैठक जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष श्री भरतजी राजपूत, माननीय खासदार डॉ हेमंत सवरा, माननीय आमदार हरिश्चंद्र भोये, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, प्रदेश सचिव सुरेखा थेतले, जिल्हा सरचिटणीस ज्योती भोये, तसेच जव्हार पूर्व मंडळ अध्यक्ष कुणाल उदावंत आणि पश्चिम मंडळ अध्यक्ष विठ्ठल थेतले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रचंड पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीला भरघोस प्रतिसाद दिला. बैठकीदरम्यान जुनी जव्हार ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश भोये, लकी भोवर यांच्यासह जुनी जव्हारमधील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच मतीन शेख, रुचिता वाजे, स्नेहा घाटाळ, संध्या घाटाळ, वनिता वाजे, पुष्पा खादे, हर्षद खादे, अनुशया वळवी, रेश्मा कलिंगडे, मंगल प्रसाद, लीला शेख, विमल राठड, निशा वाजे, कीर्ती वाजे, रवींद्र राठड, पंकज बात्रे, कुमार बात्रे, किशोर घाटाळ, विजय राठड, विजय भोवर, रमेश वाजे, सोनू भोये, मंदा घाटाळ या अनेक नागरिकांनीही भाजपात प्रवेश करत पक्षाला मोठा बळकटी दिली. प्रभाग क्रमांक 8 मधून आरिफा शेख, माधुरी श्यामसुंदर रॉय, कौसर पठाण या प्रभावी महिला कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. या नव्या सदस्यांच्या प्रवेशामुळे जव्हारमधील भाजपाची ताकद प्रचंड वाढली आहे. पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यामुळे उत्साहित असून आगामी निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक कार्यकर्त्याचा अभिमान या घोषवाक्याशी सुसंगतपणे भारतीय जनता पक्ष जव्हार शहरात नव्या उमेदीने आणि जोमाने पुढे जात आहे. इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर.